अधिराच्या फ्रेंडला झाड पाहिजे आणि त्यासाठी मी काढायला लागलोय तिला द्यायसाठी. माझा जीव द्यायला लागले, जीव. सकाळचं थंड वातावरण खूप छान वाटत होतं. हे बघा, मी काल काजू आणलेले होते, ते सुकत घातलेले होते काल रात्री. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता मी ब्रेकफास्टसाठी पोहे बनवलेले आहेत. हे बघा, पोहे माझ्यासाठी आणि अतुल्यसाठी भरून घेतलेले आहेत. अतुल्य उठलेला आहे. म्हटलंस खरं चल झूठा चॅलेंज. अतुल्य रोज एवढं पोहे सांगतोस, एवढं पोहे सांगतोस, बसायला जागा उरत नाही. आज चॅलेंज अतुल्य. आज अतुल्याचं चॅलेंज आहे की तो काही एक कण सुद्धा सांगणार नाही. बघूया. आज नाही, काल पण केलंय. असं मी सांगायला ना. टेस्टी काय झालं? तिकडे अनकम्फर्टेबल. मी तिथं दाखवलं होतं. अगं तिथं जाऊन बसलं. तू सांडले की नाही कसं ओळखणार? आता इथं बघा, तुला एक चॅलेंज केलेलं आहे की तो प्लेटमधलं नाश्ता करताना प्लेटमधलं काही एक सांडणार नाही, एक तिनका पण सांडणार नाही. आता ब्रेकफास्ट संपतोपर्यंत किती त्याचं चॅलेंज सक्सेस होतंय बघूया. सांडलं तर काय? मी तर काही सांगत नाही. सोड, काल यायला पाहिजे ना शेतातून. आम्ही गाडी जाऊन बसच तोपर्यंत ढोग इतके जोरात वेगाने येत होते. हे वाईट काळ ढग दिसत होतं तिकडं, लांब दिसत होता. वारा ते चालू झाला. काल इथं पण खिडकी उघडी झाली म्हणून हे पुस्तक सगळे पडलं. बरं का ब्लॉक नाही पडलं. वारा आलता ना. हे काम सुरू करू दे. इकडचे सगळे फोटो बिटो पडते. संपलं. आंबे काढायला जायचं सकाळचं. येणार उद्या आंबे सकाळी 7:30 वाजता. आंब्याचं नाव तीन प्रकार. मला काय आवडेल? तू आंबा आवडतो. सिंगल कण पण नाही माझ्याकडे. नसतेच सर. झालं झालं. होय, सांडलेलं आहे. चॅलेंज हारलेला आहे. अरे काय जिंकलेलं? अशा तऱ्हेनं आपले चॅलेंज हारलेलं आहे. चाललेलं आहे. बघू शकताय. हो का? हो का? ते कण सांडलं. त्याला एक चांगली सवय लागण्यासाठी मी रोज त्याला चॅलेंज देत असते. आता इथं बघा, माझं भाजी बनवायचं चाललेलं आहे आणि आज मी भेंडीची भाजी बनवायला लागलेलं आहे. आता मी त्याला इथं विचारलं आहे की तू उद्या शेतामध्ये येणार का झाडाचे आंबे काढायला? लवकर उठून जायला लागणार. त्याला एक घरातली घंटी सापडली आहे आणि तो देवळामध्ये कशी घंटी असतात त्या प्रकारे त्याला वरती अडकवायची. त्या घंटीला काही कडी नव्हती. त्याला सांगितलं किती वेळा की तसं अडकवू शकत नाही, पण तो काय अडकायला तयार नाही. शेवटी मीच म्हटलं ट्राय बेटा, डोंट क्राय. शेवटी मी त्याला तिथंच ठेवून आलो आणि वरती आलो तर बघतोय तर काय, कालच्या पावसामुळं तर इतकं माती पडलेली होती सगळीकडं आणि काय कुंड्यामध्ये तरी फुल्ल भरलेल्या होत्या पाण्यानं. तशाच आता हे बघा, दिसलं पाणी फुल्ल भरलेलं आहे बघा. एवढा पाऊस पडलाय की काय कुंड्यामध्ये अक्षरशः पाणी साठलंय. त्याच्यामध्ये बघू शकताय. आता इथं गादीचं कवर धुवून ठेवलेलं होतं, ते मला उन्हात घालायचं होतं, पण ऊन तर काही नव्हतंच आहे. पण तरी पण बघूया वाळते का नाही ते. निम्मे अर्धी कपडे तर फारच ओली होती आणि जे काही सुकलेली होती ते थोडीफार मी काढत होतो कपडे. तरी बऱ्यापैकी वाळलेली होती आणि कुठं काटात ओली होती. त्यामुळं जी ओली होती ते तिथंच ठेवली आणि वाळलेली होती ते मी घेऊन आलो खाली. अधिराच्या फ्रेंडला झाड पाहिजे आणि त्यासाठी मी काढायला लागलोय.
तिला द्यायसाठी माझा जीव द्यायला लागला, जीव. कुठलं झाड आहे सांग. जरबेरा व्हाईट कलरचा. जरबेरा या कुंडीत न देणार, चित्या ह्याच्यात. ओके. थँक्यू. तिला सांग सांभाळ व्यवस्थित. हा माझा बाळ जीव आहे, माझा जीव आहे. पैसा हे मी काय केलं नसतं बाई, लय ह्याला ताकद तुला लागते. काय होतंय ते सोड, तुला होणारच माझा नाही. जीव गेला असता हे कर असतं बरे. त्याला काहीतरी छोटस हे आहे. होय छोट वाटतंय खरं ते. नाही त्याचं ते लाईक कॅन आहे बघ छोटस, त्याला लागल्या टाईप त्याच्यात नाही. हे कुठनं आणलीस तू झाड? ते नर्सरीतनं आणलेलं आहे, कुठल्या नर्सरीतल्या? कोल्हापूर. इतक्या वर्षापासून आहे ते, बरेच वर्षापासून पण आत्ता तरी आत्ता फुल द्यायलाय. मी तर ह्याच्या अगोदर कधी बघितलं नव्हतं इतकं सारे फुल देत. आज कुठला वार आहे? शुक्रवार. उद्या कार्यक्रम अशी शिव्या. नको, हे ह्याच्याबरोबर जाऊन दे. बसणार नाही ह्याची मोठी घे. अगे मोठी कसं होणार? मी इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे मोठी करणं. त्याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी आहे. तिथं ते आहे बघ ते. अरे एक काम कर की प्लास्टिकच्या पिशवीतनं दे की. प्लास्टिकच्या पिशवीतनं दे ना, सेमच आहे ते बघ. प्लास्टिकच्या पिशवीतनं देऊया ना. प्लास्टिकच्या पिशवीतनं दिलं तर त्याच्या मुळ्या खराब होतील, त्यामुळं मला असं ते बरोबर वाटलं नाही. म्हणूनच मी ते कुंडीतनं द्यायचं ठरवलेलं होतं. त्याच्या थोड्याफार मुळ्या सैल केल्या, मोकळ्या केल्या. आखिरकार निघाले ना ते कुंडीत साईडचं. बसलं व्यवस्थित. हे बघ हे बघ, ते सेपरेट होतं आणि हे सेपरेट होतं. सेपरेट झालं. ते राहिलं इथं. हे असंच द्यायचं, बसलं द्यायचं. बसलं. थँक गॉड, थँक्यू सो मच अम्मे. वेलकम. कसा वाटला व्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.